हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टसाठी क्लर्क या पदासाठी इंग्लिश ग्रामरवर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत. थंबनेलवर तुम्हाला 25च दिसत आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये 30 प्रश्न मी घेणार आहे. आणि इंग्लिश ग्रामरवर बनवलेला हा चौथा व्हिडिओ आहे. याच्याबद्दलचे 3 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. तसंच वेगवेगळ्या विषयांचे भरपूर व्हिडिओ बॉम्बे हायकोर्टसाठी बनवलेले आहेत. ते सगळे व्हिडिओ तुम्हाला विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. आणि क्लर्क पदासाठी इंग्लिश ग्रामरवर 20 प्रश्न येणार आहेत, तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत, प्लस 200पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि अजूनही त्यामध्ये अपडेट होत जातात. निश्चितच तुम्हाला सरावासाठी फायदा होईल, कारण एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये 90 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा. आयडेंटिफाय द करेक्टली युज्ड कलेक्टिव्ह नाऊन इन प्लुरल कंटेक्स्ट. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कलेक्टिव्ह नाऊनचा वापर करायचा आहे. ते कोणत्या स्वरूपामध्ये? प्लुरल कंटेक्स्ट या स्वरूपामध्ये. सरळ सरळ आपल्याला रिकामी जागा भरायची असंही म्हणू शकतो आपण. फिल इन द ब्लँक. द डॅश डॅश वाज वेअर डिव्हायडेड इन देअर ओपिनियन्स रिगार्डिंग द न्यू पॉलिसी. आता या ठिकाणी काय येणार आहे माहिती आहे का, की या ठिकाणी उत्तर येणार आहे ज्युरी आणि वेअर. म्हणजे आपल्याला इथं वास घ्यायचं की वेअर हे घ्यायचं आणि एक कलेक्टिव्ह नाऊन वापरायचं होतं. तर या ठिकाणी ज्युरी हे कलेक्टिव्ह नाऊन आपल्याला वापरावं लागेल आणि त्याच्यानंतर वेअर आपल्याला घ्यावं लागेल. वास घेता येणार नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, की व्हेन मेंबर्स ऑफ अ कलेक्टिव्ह नाऊन ॲक्ट इंडिव्हिज्युअली ऑर आर डिवायडेड अ प्लुरल व्हर्ब इज युज्ड. तर इथं आपल्याला अनेक वचन वेअर हे आपल्याला घ्यावं लागेल ज्युरीच्या नंतर. चला त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे आता नेक्स्ट. दुसरा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न असा आहे की विच ऑफ द फॉलोइंग नाऊन इज युज्ड ओनली इन द प्लुरल फॉर्म. म्हणजे खालीलपैकी कोणतं नाऊन आहे की जे फक्त अनेक वचनामध्येच वापरलं जातं. तर या ठिकाणी पहा, अनेक वचनामध्ये वापरलं जाणारं नाऊन एकच आहे, ते आहे अल्म्स. हे जे आहे ना, हे अनेक वचनमध्येच फक्त वापरलं जातं, एक वचनमध्ये येत नाही. तर आपल्याला फक्त प्लुरल फॉर्ममध्ये वापरलं जाणारच नाऊन सांगायचं होतं, तर बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात. तिसरा प्रश्न आहे पहा. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. तर आपल्याला काय करायचं आहे आता, ॲडजेक्टिव्हचा जो योग्य क्रम आहे ना, तो आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे पहा. तर योग्य क्रम कोणता आहे माहिती आहे का या ठिकाणी? तर या ठिकाणी योग्य क्रम आहे सुरुवातीला स्टायलिश, त्यानंतर ब्लॅक, त्यानंतर इटालियन आणि त्यानंतर लेदर असं येईल. आणि एकापेक्षा जास्त ॲडजेक्टिव्ह असतील तर त्याचा क्रम कसा असतो माहिती आहे का, की सुरुवातीला जे मटेरियल आहे ते मटेरियल लिहायचं असतं आपल्याला. त्याच्यानंतर ते कुठून मिळालेलं आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर त्याचा कलर कोणता आहे ते लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही अजून वैशिष्ट्य सांगितलेलं असेल ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर असा क्रम बी मध्येच लागतो, की सुरुवातीला मटेरियल, त्याचं ओरिजिन इटालियनमध्ये आहे, त्याचा कलर आणि त्याची स्टाईल वगैरे. तर बी हा क्रम योग्य आहे, की स्टायलिश, ब्लॅक, इटालियन, लेदर, जॅकेट असं ते बरोबर येणार आहे. त्याच्या पुढे आता चौथा प्रश्न आपण पाहूयात. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं का, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे या व्हिडिओला. चूज द करेक्ट कंपेरेटिव्ह फॉर्म फॉर द सेंटेन्स. आपल्याला या ठिकाणी कंपेरेटिव्ह डिग्रीचा वापर करायचा आहे. डिग्री तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ऑफ द टू कॅन्डिडेट्स रोहन इज द. आता या ठिकाणी पहा, ऑफ द टू कॅन्डिडेट्स रोहन इज द. तर या ठिकाणी काय येणार आहे, मोर टॅलेंटेड असं येणार आहे. की बऱ्याच जणांना असं वाटेल की कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये तर द नसतं, मग इथं द कुठून आलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की व्हेन कम्पेरिंग टू एंटायटर्स द कंपेरेटिव्ह डिग्री विथ द इज युज्ड. म्हणजे दोन एंटायटर्समध्ये जर तुलना केलेली असेल तर कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये टू बीच्या रूपानंतर द वापरलं जातं, म्हणून इथं द आलेलं आहे. तर ए हे त्याचं उत्तर आहे, की रोहन इज द मोर टॅलेंटेड. आणि इथं द का वापरले ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲडव्हान्स लेवलचे उदाहरण आहेत सगळे, त्यामुळं तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. 30 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि 30ला 30 प्रश्न असे ॲडव्हान्स लेवल आणि अपवादाचे आहेत.
आयडेंटिफाय द एरर इन सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट. आता या ठिकाणी सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटमध्ये एरर कोणती आहे त्यावर आपल्याला प्रश्न आहे. द कॅप्टन अलॉन विथ हिज टीम मेंबर्स रिकामिजाडा एक्सपेक्टेड टू अराईव्ह शॉर्टली. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, इथे आपल्याला आर, वेअर, इज, हॅव बीन यापैकी काय वापरायचे माहिती आहे का? तर इथे इज वापरायचे. त्याचं कारण काय माहिती आहे का? की हा जो फ्रेज आहे कोणती, अलॉन विथ डू नॉट चेंज नंबर ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला काय अलॉन विथ ही जी फ्रेज वापरलेली आहे ना, तर ही फ्रेज असल्यामुळं ही काय, ही जर फ्रेज असेल तर ही फ्रेज असेल तर जो टर्ता असतो ना, त्या टर्त्याचा जो नंबर आहे, नंबर म्हणजे वचन, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन, सिंग्युलर आणि प्लुरल, त्यामध्ये चेंज होत नाही. त्यामुळं द कॅप्टन अलॉन विथ हिज टीम मेंबर्स इज एक्सपेक्टेड टू अराईव्ह शॉर्टली. तर इथं द कॅप्टन एक वचन आहे म्हणून इथं इज आपण वापरलेलं आहे. लक्षात आले सर्वांना? नाही तर बऱ्याच जणांना इथं मेंबर्स अनेक वचन आहे म्हणून आर किंवा वेअर वापरतात बरेच जण, पण तसं नाही. इथं काय येणार आहे, इज येणार आहे. चला त्याच्या पुढे 6वा प्रश्न पाहूयात आपण आता. 6वा प्रश्न आहे पहा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द सब्जेक्टिव्ह मूड. आपल्याला या ठिकाणी सब्जेक्टिव्ह मूड वरचा हा प्रश्न आहे. इफ आय रिकामी जागा यू आय वुड नॉट ॲक्सेप्ट द प्रपोजल. आता या ठिकाणी पहा, अशक्य असणारी गोष्ट जर वर्णन केलेली असेल तर आयच्या नंतर काय वापरतात, किंवा कोणताही करता असेल तर त्यानंतर वेअर हे वापरायचं असतं, म्हणून या ठिकाणी वेअर येणार आहे. इफ आय वेअर यू आय वुड नॉट ॲक्सेप्ट द प्रपोजल. जर मी तुझ्या जागी असतो तर हे प्रपोजल मी मान्य केलं नसतं. अशक्यप्राय अशी गोष्ट आहे म्हणून त्या ठिकाणी कशाचा वापर झालेला आहे, वेअरचा वापर झालेला आहे. त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आपण पाहूया. 7वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसते पहा. प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द करेक्ट टेन्सेस फॉर अ पास्ट ॲक्शन दॅट वॉज कम्प्लिटेड बिफोर अनदर ॲक्शन. तर बाय द टाइम द पोलीस अराईव्ह द थिप रिकामी जागा. तर या ठिकाणी आपल्याला ना योग्य ते टेन्सचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी हॅड एस्केप याचा वापर होईल. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, की भूतकाळामध्ये 2 क्रिया लागोपाठ झालेल्या असतील तर पहिली क्रिया दर्शवणारं जे वाक्य असतं ना, ते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असतं, आणि त्यानंतर लगेच घडणारी म्हणजे दुसरी क्रिया घडणारं जे वाक्य असतं ते सिंपल पास्ट टेन्समध्ये असतं. मग बाय द टाइम द पोलीस अराईव्ड हे सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे. द थीफ हॅड एस्केप्ड म्हणजे चोर पळून जाता क्षणीच पोलीस त्या ठिकाणी आले. तर आधी कोणती क्रिया झाली, तर चोर पळून गेले आणि नंतर पोलीस आले. क्लिअर झाले सर्वांचं? तर भूतकाळामध्ये 2 क्रिया लागोपाठ झालेल्या असतील तर पहिली क्रिया दर्शवणारं वाक्य हे नेहमी पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असतं, आणि दुसरी क्रिया दर्शवणारं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्समध्ये असतं. चूज द करेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस फॉर्म. आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे. मग फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्याची रचना तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बाय नेक्स्ट डिसेंबर वी रिकामी जागा इन दिस हाऊस फॉर 10 years. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना असते येस प्लस विल ऑब्लिक शॅल प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस आय एन जी. तर इथं रचना आहे पहा, विल हॅव बीन क्रियापदाला ING प्रत्यय. तर ए हे त्याचं उत्तर आहे, की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING अशी रचना असते, तर ए हे त्याचं उत्तर आहे. सोपा प्रश्न होता हा काही फार असा अवघड प्रश्न नव्हता. त्याच्यानंतर आता 9वा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट प्रोनाऊन फॉर द ब्लँक. योग्य असा प्रोनाऊनचा आपल्याला वापर करायचा आहे. रिकाम्या जागी योग्य प्रोनाऊन वापरा. आणि वाक्य दिलेलं आहे पहा, बिटवीन यू अँड रिकामी जागा आय डोंट थिंक ही विल पास द एक्झाम. तर इथे ना मी येणार आहे पहा, काय येणार आहे, बिटवीन यू अँड मी असं ते येणार आहे. समजले? आणि प्रिपोजिशन्स आर फॉलोड बाय ऑब्जेक्टिव्ह केस प्रोनाउन्स. म्हणजे इथं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस वापरावी लागणार आहे, आणि मग आय ही नॉमिनेटिव्ह केस आहे आणि मी ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे, म्हणून या ठिकाणी मीचा वापर आपण केलेला आहे. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे आता खाली 10वा प्रश्न आपण आता पाहूयात. आयडेंटिफाय द करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाऊन. रिलेटिव्ह प्रोनाऊनचा वापर आपल्याला योग्य त्या रिलेटिव्ह प्रोनाऊनचा वापर या ठिकाणी करायचा आहे. तर या ठिकाणी पहा, एक हिंट पण मी तुम्हाला देणार आहे बरं का, इथं तोच शब्द का वापरायचा. आयडेंटिफाय द करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाऊन. धिस इज द सेम मॅन रिकामी जागा मेट मी इन द मार्केट येस्टरडे.
जर दिलेल्या वाक्यामध्ये सेम हा शब्द असेल तर त्या वाक्यामध्ये नेहमी दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायचं असतं. काय म्हणत आहे मी, जर दिलेल्या वाक्यामध्ये सेम हा शब्द असेल, द सेम, आणि सेमच्या अगोदर नेहमी द हा शब्द वापरायचा असतो. द हे आर्टिकल वापरायचं असतं, ते पण माहिती असू द्या. तर द सेम असेल तर त्या वाक्यामध्ये दॅट हेच रिलेटिव्ह प्रोनाउन वापरायचं असतं. तर या ठिकाणी काय येणार आहे, डॅट हे त्याचं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, डॅट. अजूनही आपल्याला 20 प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर का तुम्हाला म्हणजे हायकोर्ट रेकॉर्डेड हुडोकोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल चोस ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडोकोर्स विकत घ्या. याची फी फक्त 500 प्लस GST आहे. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंतर्गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड हुडो दिलेले आहेत. प्लस हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज आणि न्यायालय भरती ई बुक असे 400 रुपयाचे 2 कोर्स यामध्ये मोफत दिलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याचा पुढचा प्रश्न पाहूयात आता. आणि 18 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न स्क्रीनवर दिसते तुम्हाला. चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द युनिक पोझिशन ऑब्लिक टायटल. तर आपल्याला या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा आहे. आणि ही वॉज इलेक्टेड रिकामी जागा चेअरमन ऑफ द बोर्ड. तर या ठिकाणी नो आर्टिकल रिक्वायर्ड, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, आर्टिकल का वापरायचं नाही त्याचं सुद्धा रिझन आहे की आर्टिकल्स आर ओमिटेड बिफोर नाउन्स डिनोटिंग अ युनिक पोस्ट हेल्ड ॲट वन टाइम. म्हणून या ठिकाणी आर्टिकलचा वापर आपल्याला करायचा नाही. क्लिअर झालंय. चला त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न पाहूयात. परत एकदा आपल्याला आर्टिकल आयडेंटिफाय द करेक्ट युजेस ऑफ आर्टिकल्स. परत एकदा आपल्याला आर्टिकलचा वापर करायचा आहे. आणि या ठिकाणी ना जर पाहिलं आपण, हायर यू गो कोल्डर इट गेट्स. आता हे वाक्य कंपेरेटिव्ह डिग्रीचं आहे, पण या ठिकाणी द हे काय येणार आहे, आर्टिकल येणार आहे. हे अपवादामध्ये आहे बरं का. कंपेरेटिव्ह डिग्रीच्या नियमामधले हे अपवादाचे नियम आहेत. या ठिकाणी हायर आणि कोल्डर हे कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये येणारे ॲडजेक्टिव्ह आहेत, तरी सुद्धा त्याच्या अगोदर आपण काय वापरलेलं आहे, द वापरलेलं आहे. तर हे अपवादामधले नियम आहेत, लक्षात ठेवा. द हायर यू गो द कोल्डर इट गेट्स. तर द दोन्ही ठिकाणी काय येणार आहे, द येणार आहे. आता 13 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. चूज द करेक्ट प्रिपोजिशन फॉर द कंटेंट ऑफ टाइम. म्हणजे आपल्याला टाइम या प्रिपोजिशनचा म्हणजे प्रिपोजिशन आपल्याला या दिलेल्या वाक्यामध्ये वापरायचं आहे. मग आता सोपं आहे. द मीटिंग विल कन्क्लूड ब्लँक एक्झॅक्टली 5 PM. आता निश्चित वेळ आपल्याला माहिती असेल तर त्या ठिकाणी कोणतं प्रिपोजिशन वापरतात माहिती आहे का, ॲट वापरतात. निश्चित वेळ ही मीटिंग एक्झॅक्ट 5 वाजता म्हणजे 5 वाजताच कन्क्लूड होणार आहे. मग निश्चित वेळ माहीत असेल तर त्या ठिकाणी नेहमी कोणतं आर्टिकल वापरायचं आहे आपल्याला, ॲट हे आर्टिकल वापरायचं आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. पुढे पहा, सिलेक्ट द फिक्स प्रिपोजिशन फॉर द वर्क. परत एकदा प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, सी इज प्रोफिशियंट रिकामी जागा सॉल्विंग कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल प्रॉब्लेम. आता या ठिकाणी प्रोफिशियंट हा शब्द असेल ना त्याच्यानंतर नेहमी काय येतं, इन हे प्रिपोजिशन वापरतात. तर सी इज प्रोफिशियंट इन सॉल्विंग कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. क्लिअर झालंय. तर प्रोफिशियंट हा शब्द असेल तर त्याच्यानंतर जर प्रिपोजिशन वापरायचं असेल तर कोणतं प्रिपोजिशन वापरायचं आपल्याला, इन हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. आता 15वा प्रश्न आहे. द म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे पहा. आणि ते कसं रूपांतर होईल ते पाहूयात आपण. तर वाक्य दिलेलं आहे, दे आर पेंटिंग द वॉल. तर हे कसं होणार आहे, हे वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचं आहे. मग ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जर प्रेझेंट कंटिन्यूअसचं असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना बीइंग हा शब्द आपल्याला वापरायचा असतो. कोणता शब्द, बीइंग हा शब्द. मग दिलेल्या पर्यायामध्ये इज नंतर बीइंग इथं नाही म्हणून हे उत्तर येणार नाही. इज नंतर बीन इथं आहे म्हणजे हे उत्तर असू शकता. इथं बीन या वाक्यात बीन नाही म्हणून हे उत्तर नाही. इथं बीन आहे म्हणून हे उत्तर असू शकतं. म्हणजे आपलं उत्तर एकतर बी असेल किंवा डी असेल. मग आता बी आहे तर डी आहे कसं ठरवायचं, तर ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये आर आहे म्हणजे हे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचं वाक्य आहे. मग पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य सुद्धा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सच पाहिजे. मग प्रेझेंट कंटिन्यूअसमध्ये वाज येत नाही म्हणून हे सुद्धा उत्तर नाही. मग उत्तर इथं इज आहे म्हणजे हेच तुमचं उत्तर आहे. बाकी काही पाहायची गरज होती का तुम्हाला. आणि एक्झॅक्टली उत्तर कसं आहे, तर ऑब्जेक्ट आहे द वाल, ते वाक्याच्या सुरुवातीला लिहा. वाल एक वचन आहे म्हणून त्याच्या पुढे इज. दिलेलं वाक्य कंटिन्यूअस टेन्स आहे म्हणून टू बीच्या रूपानंतर बीन.
त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप पेंटेड, नंतर बाय आणि देचं देम होतं. तर बी हे त्याचं उत्तर आहे. मी दोन्ही पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हेच खूप महत्त्वाचं असतं. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे आपल्याला? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे पहा. आणि वाक्य असं आहे, लेट द डोअर बी सेट. आता इथे पहा, वाक्याची सुरुवात लेटने झालेली आहे. म्हणजेच हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य डेफिनेटली कसं असणार आहे? तर ते आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याची सुरुवात नेहमी कशी होत असते माहिती आहे का? क्रियापदाने होत असते. मग आता इथं बीच्या नंतर सेट आले म्हणजे हेच क्रियापद आहे. मग वाक्याची सुरुवात सेटने होणार आहे. या दिलेल्या पर्यायामध्ये एकच वाक्य असं आहे ज्याची सुरुवात सेटने झालेली आहे. मग सेट द डोअर हेच तुमचं उत्तर आहे. हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे आणि याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं? लेट द डोअर बी सेट. आता हे SHUT सेट हा शब्द आहे ना, तिन्ही रूपामध्ये सारखाच असतो. तर ए हे त्याचं उत्तर आहे. क्लिअर झालंय? चला पुढे 17 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे पहा, टू चेंज द इनडायरेक्ट, म्हणजे आपल्याला हे काय माहिती आहे का? हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे, त्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. आणि वाक्य असं आहे की ही सेड आय हॅव बीन रायटिंग धिस लेटर फॉर 2 hours. मग आता इथे पहा की ही सेड आहे तसंच राहणार आहे. अवतरण चिन्हामधील जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य आहे म्हणून ट्रॉमा इन्व्हर्टेड ट्रॉमा काढून त्याच्याऐवजी डॅट लावावं लागेल. मग ही सेड डॅट सगळ्या ठिकाणी ही सेड डॅट आहे म्हणून चारही ऑप्शन असू शकतात. आता हे आय कुणासाठी आले तर ही साठी आलेलं आहे. मग दॅट नंतर ही सगळ्या ठिकाणी आहे म्हणून हे चारही ऑप्शन उत्तर असू शकतं. पुढे पहा, जर दिलेलं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं असेल तर त्याचं म्हणजे डायरेक्ट स्पीचचं वाक्य जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स करावा लागतो. मग आता इथं हॅवचं काय होणार आहे? हॅड होणार आहे. मग आता इथं हॅज दिले म्हणजे हे उत्तर नाहीये. इथं हॅड दिले म्हणजे हे उत्तर असू शकतं. इथं ही नंतर वाज दिले म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. आणि इथं हॅड दिले म्हणजे उत्तर येतं बी आहे किंवा डी आहे. पण इथं हॅडच्या नंतर डायरेक्ट क्रियापदाचं तिसरं रूप दिले म्हणजे हे पास्ट परफेक्ट टेन्स झाला म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही म्हणजे उत्तर कोणतं आहे? डी आहे. सोपं आहे की नाही? म्हणजे ही सेड दॅट आयच्या ऐवजी ही घ्या. त्याच्यानंतर ह्यावचं हॅड होईल. बिन रायटिंग आहे तसं. दॅट धिसचं काय होतं? डॅट होतं. इथं पहा इथं धिस आहे त्याचं काय होणार आहे? डॅट. लेटर फॉर 2 hours. तर डी हे त्याचं उत्तर आहे. मी तुम्हाला सगळे नियम बारकाव्यासह छानपैकी सांगत आहे पहा. चला त्याच्या पुढे 18 नंबरचा प्रश्न आहे आता. आता डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला करायचं आहे. एकच सेकंद द्या, थोडंसं छोटं करावं लागेल. हां, वाक्य असं आहे, द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स द टीचर आस्क्ड द स्टुडंट्स व्हाय दे वेअर मेकिंग अ नॉईज. म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलं की ते आवाज का करत आहेत किंवा गोंधळ का घालत आहेत. आता याचं उत्तर काय येणार आहे माहिती आहे का? हे वाक्य जे आहे ना, जर दोन म्हणजे अवतरण चिन्ह काढून व्हाय हा शब्द आलाय म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामधील वाक्य हे कसं असणार आहे? इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स आणि त्याची सुरुवात व्हायनेच झालेली असणार आहे. तर सगळ्या ठिकाणी व्हाय व्हाय आलंय म्हणजे चारही ऑप्शन उत्तर असू शकतं. आता त्याच्या पुढे पहा, अजून कसं काढू शकतो आपण? तर इथं द टीचर सेड टू द स्टुडंट्स असं येणार आहे. इथं टीचर आस्क्ड पुढे स्टुडंटचा उल्लेख नाही म्हणजे हे तर उत्तर येणारच नाही. द टीचर सेड पुढे स्टुडंटचा उल्लेख नाही म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. तर ए किंवा बी पैकीच उत्तर आहे त्याचं. द टीचर सेड टू द स्टुडंट्स. आता एक लक्षात ठेवा, इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य जर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं असेल तर डायरेक्ट स्पीचचं वाक्य हे नेहमी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं असतं. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ॲम इज आर पैकी असतं. मग दे नंतर आर पाहिजे की नाही? मग दिलेल्या वाक्यामध्ये इथं आर कुठं आहे? एकाच ठिकाणी आहे. इथं वेअर आहे म्हणजे हे तर येणारच नाही. तर ए हेच तुमचं उत्तर आहे आणि उत्तर काय येणार आहे? द टीचर सेड टू द स्टुडंट्स व्हाय आर यू मेकिंग अ नॉईज. आता इथं एक लक्षात ठेवा, इथं यू का घेतले सगळे नियम मी तुम्हाला सांगतो की अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात व्हायनेच करायची आहे. त्याच्यानंतर इथं वेअर आहे म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जर वेअर असेल तर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये आर घ्यायचं. आता हे जे दे आलेलं आहे ते कुणासाठी आलेलं आहे? या स्टुडंटसाठी आलेलं आहे आणि शिक्षक विद्यार्थ्यांना डायरेक्ट बोलत आहेत
म्हणून इथं देच्या ऐवजी काय घेतलंय आपण, यू घेतलेलं आहे आणि बाकी मेकिंग अ नॉईज आणि शेवटी प्रश्नचिन्ह. तर ए हे त्याचं उत्तर आहे. चला 19 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आता. 19 नंबरचा प्रश्न आहे सिनॉनिम्स ऑफ ॲब्स्टेन. तर ॲब्स्टेन या शब्दाचा आपल्याला काय सांगायचं आहे, समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर ॲब्स्टेनचा समानार्थी शब्द आहे पहा रिफ्रेन, हे त्याचं उत्तर आहे. ॲब्स्टेनचा सिनॉनिम कोणता आहे, रिफ्लेन हा आहे. हे शब्द पाठच करून ठेवा, परीक्षेत येऊ शकतात तुम्हाला. तर ॲब्स्टेनचा समानार्थी शब्द आहे रिफ्रेन. आता 20वा प्रश्न आहे पहा सिनॉनिम ऑफ ॲम्बिग्युअस. तर ॲम्बिग्युअस हा जो शब्द आहे त्याचा आपल्याला काय सांगायचं आहे, समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर त्याचा समानार्थी शब्द येतो व्हॅल्यू. सी हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे ॲम्बिगियस आणि व्हॅल्यू हे दोन्ही कसे आहेत, समानार्थी शब्द आहेत. अजून आपल्याला 10 प्रश्न पाहायचे मित्रांनो. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. पण तुम्ही जर हायकोर्ट रेकॉर्डेड हुडकोर्ट घेतला असेल तर न्यायालय भरती ई बुक किंवा हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाही. त्यामुळे माझा तरी सल्ला राहील या 500 मध्ये तुम्हाला सगळंच न्यायालय भरती ई बुक, हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सगळं भेटते. तर हाच कोर्स तुम्ही विकत घ्या 500 प्लस GST मध्ये, निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न असा आहे पहा अँटोनिम ऑफ ॲलिव्हिएट. तर ॲलिव्हिएटचा जो विरुद्धार्थी शब्द आहे ना तो कोणता आहे माहिती आहे का, तो आहे ॲग्रिवेट. ॲलिव्हिएटचा अँटोनिम कोणता आहे, ॲग्रिवेट हे त्याचं उत्तर आहे. आता 22 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे अँथोनिम ऑफ इफिमिरल. तर इफिमिरलचा जो विरुद्धार्थी शब्द आहे ना तो आहे इटर्नर. कोणता शब्द आहे, डी हे त्याचं उत्तर आहे. इफिमिरलचा विरुद्धार्थी शब्द कोणता, इटर्नर. तर हे शब्द तुम्ही सर्वांनी पाठच ठरवून ठेवा. तर त्याच्या पुढे वन वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित प्रश्न आहे. अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड, म्हणजे जो मॅनकाइंडचा खूप तिरस्कार करतो असा व्यक्ती, तर त्याला काय म्हणलं जातं, वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे. तर त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का, त्याला आपण म्हणतो मिसॅन्थ्रोप असं त्याला म्हणतो. ए हे त्याचं उत्तर आहे. अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड त्याला काय म्हणलं जातं, मिसॅन्थ्रोप असं त्याला म्हटलं जातं. काय उत्तर आहे त्याचं, ए हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चला त्याच्या पुढे 24 नंबरचा परत एक प्रश्न आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनवरच पाहणार आहोत. आणि प्रश्न असा आहे पहा की अ गव्हर्नमेंट रन बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे अ गव्हर्नमेंट रन बाय अ स्मॉल ग्रुप ऑफ पीपल, काही लोकांच्या समूहामधून जे राज्य चालवलं जातं त्याला काय म्हणलं जातं माहिती आहे का, तर त्याला आपण म्हणतो ऑर्डरली ओलिगार्ची असं त्याला म्हणतो. सी हे त्याचं उत्तर आहे. ओलिगार्ची हे त्याचं उत्तर आहे. पाठ करून ठेवा, मी परत परत सांगत आहे तुम्हाला. त्याच्या पुढे आयडेंटिफाय द ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी या शब्दाचा आपल्याला काय ओळखायचं आहे, ॲडव्हर्ब ओळखायचा आहे. तर ते या दिलेल्या पर्यायामध्ये फ्रिक्वेन्सीचा ॲडव्हर्ब म्हणजे फ्रिक्वेन्सी दर्शवणारा ॲडव्हर्ब कोणता आहे, तर सेल्डम हे फ्रिक्वेन्सी दर्शवणारा ॲडव्हर्ब आहे. क्लिअर झालंय. एव्हरीवेअर हे प्लेस दाखवतं, येस्टरडे टाइम दाखवतो आपल्याला. लाऊडलीवरून आपल्याला क्वालिटीचा बोध होतो, परंतु फ्रिक्वेन्सीवरून कशाचा बोध होतो, तर सेल्डम म्हणजे फ्रिक्वेन्सी दर्शवणारा ॲडव्हर्ब कोणता आहे, तर सेल्डम. सेल्डमवरून आपल्याला फ्रिक्वेन्सीचा बोध होतो. त्याच्या पुढे चूज द करेक्टली प्लेस्ड ॲडव्हर्ब, म्हणजे ॲडव्हर्बचा योग्य असा वापर केलेला वाक्य कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर योग्य ठिकाणी वापर केलेला ॲडव्हर्ब. चूज द करेक्टली प्लेस्ड ॲडव्हर्ब. तर ही डाईड ओनली अ वीक ॲग्रो. पुढे ही ओनली डाईड अ वीक ॲग्रो हे चुकीचं आहे. ओनली ही डाईड हे चुकीचं आहे. ही डाईड अ वीक ॲग्रो ओनली हे पण चुकीचं आहे. 1 नंबरचं बरोबर आहे. या ठिकाणी ॲडव्हर्ब कोण, ही डाईड ओनली अ वीक ॲग्रो, या ठिकाणी ओनली हे आपल्याला ॲडव्हर्ब वापरायचं होतं. ही डाईड ओनली अ वीक ॲग्रो. तर योग्य वापर ए मध्ये झालेला आहे. तर ए हे त्याचं उत्तर आहे. तेच आपल्याला ओळखायचं होतं की कोणत्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब योग्य ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढे पाहता 27 नंबरचा असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहेत बरं का. विच वर्ड इज अँड ॲडव्हर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खाली दिलेलं जे वाक्य आहे ना त्याच्यामध्ये ॲडव्हर्ब कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा वाक्य आहे दे हॅव हंगरी लायन रोड क्वाईट लाऊडली. द द व्हेरी हंग्री सॉरी द व्हेरी हंग्री लायन रोड क्वाईट लाऊडली. यामध्ये आपल्याला विच वर्ड इज अँड ॲडव्हर्ब म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये ॲडव्हर्ब कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे.
तर या दिलेल्या वाक्यामध्ये ना व्हेरी हे ॲडव्हर्ब आहे. आता काही जणांना वाटेल की व्हेरी ॲडव्हर्ब कसं काय होईल? तर सांगतो मी तुम्हाला. व्हेरी हा जो शब्द आहे ना, तो कशाला मॉडिफाय करतो माहिती आहे का? तर हंगरी या शब्दाला मॉडिफाय करतोय. अजून कशात करतोय? हंगरी, त्याच्यानंतर क्वाईट आणि लाऊडली. म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. व्हेरी हा जो शब्द आहे हा हंगरीला मॉडिफाय करतोय, म्हणून व्हेरी हे कसं आहे? ॲडव्हर्ब आहे. याच्या व्यतिरिक्त अजून ॲडव्हर्ब कोणते आहेत? म्हणजे याच्यात 3 ॲडव्हर्ब आहेत. कोणकोणते माहीत आहे का? एक आहे व्हेरी, दुसरं आहे क्वाईट आणि तिसरं आहे लाऊडली. पण दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला फक्त व्हेरी हा शब्द दिलेला आहे की नाही, म्हणून मी पर्यायानुसार याचं उत्तर व्हेरी दिलेलं आहे. पण याच्या आणि व्हेरी का? तर हंगरी याला ते काय करत आहे? हंगरी हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्या म्हणजे ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करणारा शब्दसुद्धा ॲडव्हर्ब असतो. म्हणून इथं व्हेरी हा ॲडव्हर्ब झाला, क्वाईट हा ॲडव्हर्ब आहे आणि लाऊडली हा ॲडव्हर्ब आहे. पण दिलेल्या पर्यायामध्ये 3 पैकी फक्त व्हेरीच दिले, म्हणून व्हेरी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 28 नंबरचा प्रश्न लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, ॲडजेक्टिव्ह विषयी विशेष माहिती देणारा शब्दसुद्धा ॲडव्हर्ब असतो बरं का इंग्लिशमध्ये. आता आयडेंटिफाय द पार्ट विच कंटेन्स अॅन एरर इफ देर इज नो एरर मार्क डी. म्हणजे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यातला कोणता भाग चुकीचा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आणि जर चुकीचा भाग नसेल तर मग आपल्याला डी उत्तर द्यायचं आहे, नो एरर म्हणून. मग आता याचं काय उत्तर येणार आहे माहिती आहे का 28 नंबरच्या प्रश्नाचं? की या ठिकाणी पहा, व्यवस्थित समजून देतो. तर इफ ही वाज द प्राईम मिनिस्टर ही वूड सॉल्व द अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम, नो एरर. आता वाक्य इफ ही वाज द प्राईम मिनिस्टर, मी तुम्हाला वरच सांगितलेलं आहे अशक्यप्राय गोष्ट. जर तो प्राईम मिनिस्टर असेल तर, मग कोणताही करता असेल तर, अशक्य गोष्ट असेल तर तिथं कोणतं वापरायचं आपल्याला? वेअर वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? वेअर. पण इथं वाज दिलंय, मग एच चुकीचं आहे. इफ ही वाज हे चुकीचं आहे. वाज याच्याऐवजी काय पाहिजे होतं त्या ठिकाणी? वेअर पाहिजे होतं. क्लिअर झालंय? चला त्याच्या पुढे आता 29 नंबरचा प्रश्न पाहूयात. इफ ही वाज चुकीचं आहे बरं का. म्हणजे पुढचा प्रश्न आहे आता, आयडेंटिफाय द पार्ट विच कंटेन्स अँड एरर. परत वरच्या सारखंच आहे, कोणता भाग चुकीचा आहे ते सांगायचं आहे. आणि चुकीचा भाग नसेल तर काय उत्तर द्यायचं आहे? डी हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मग आता पहा, आता या ठिकाणी काय प्रश्न आहे? द ऑफिसर वॉज नॉट ओनली इन्वॉल्ड इन करप्शन बट ऑल्सो इन नेपोटिझम. म्हणजे ऑफिसर जे आहेत ते भ्रष्टाचारामध्ये पण इन्वॉल्व झालेले आहेत. आणि कशामध्ये अजून? नेपोटिझम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? वडिलांकडून मुलाकडे गेले, म्हणजे वडील ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये मुलगा जाणे, त्याला आपण नेपोटिझम असं म्हणतो. तर इथं काय चुकलेलं आहे माहिती आहे का? हे जे इन्व्हॉल्व हा शब्द आहे ना, हा सुरुवातीला पाहिजे होतं. म्हणजे हे वाक्य कसं पाहिजे होतं माहिती आहे का? इन सांगतो मी तुम्हाला व्यवस्थित, थांबा 1 मिनिट थांबा. तर हे जे वाक्य आहे ना, हे असं पाहिजे होतं. द ऑफिसर वॉज इनवॉल्ड, इथं सुरुवातीला पाहिजे. इन्व्हॉल्व हे हे जे व्हर्ब आहे, सॉरी 1 मिनिट, 1 मिनिट. इन्व्हॉल्व हा जो व्हर्ब आहे, इन्व्हॉल्व, या दोन्हीमध्ये कॉमन आहे की नाही? मग द ऑफिसर वॉज इन्व्हॉल्ड आणि इन्व्हॉल्वच्या नंतर या ठिकाणी नॉट ओनली पाहिजे होतं इन करप्शन बट ऑल्सो इन नेपोटिझम. मग इथं चुकीचा कोणता भाग आहे? बी आहे की नाही? की नॉट ओनली इन्व्हॉल्वच्या अगोदर लिहिले, हे चुकीचं आहे ना, या ठिकाणी पाहिजे होतं. तर बी हे चुकीचं आहे. क्लिअर झाले सर्वांचं? आणि काय चुकीचं आहे, कशामुळे चुकीचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला छानपैकी समजून देत आहे. 30वा प्रश्न सेम असाच आहे आपला या ठिकाणी. आणि प्रश्न आहे पहा, आयडेंटिफाय द पार्ट विच परत तोच कोणता भाग चुकीचा आहे? चूक नसेल तर डी हे तुमचं उत्तर आहे. आणि या ठिकाणी प्रश्न असा आहे की विथ अ व्ह्यू टू हेल्प द अर्थक्वेक व्हिक्टिम्स द NGO रेज्ड अ ह्यूज सम ऑफ मनी, नो एरर. आता याच्यामध्ये चुकीचा भाग कोणता आहे माहिती आहे का? तर बी हे त्याचं उत्तर आहे. बी हा चुकीचा भाग आहे. आणि कशामुळं चूक आहे, काय चूक आहे ते सुद्धा मी आता तुम्हाला समजून देतो पहा या ठिकाणी. आता इथे समजून घ्या की चूक काय माहिती आहे का? की इथं हेल्प हा जो शब्द आहे ना, त्या हेल्पच्या ऐवजी काय पाहिजे माहिती आहे का? हेल्पिंग पाहिजे. नुसतं हेल्प नाही तर काय पाहिजे त्या ठिकाणी? हेल्पिंग असं जिरंड वापरायला पाहिजे. का? तर इथं पहा, व्ह्यू टू ही फ्रेज आहे की नाही? तर व्ह्यू टू ही जी फ्रेज आहे ना, या फ्रेज नंतर नेहमी
जिरंड वापरलं जातं. जिरंड म्हणजे काय? क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय. मग हेल्पच्या ऐवजी तिथे काय पाहिजे होतं? हेल्पिंग पाहिजे होतं. म्हणजे ते वाक्य कसं पाहिजे होतं माहिती आहे का? विथ अ व्ह्यू टू हेल्पिंग द अर्थक्वेक व्हिक्टिम्स द एनजीओ रेज्ड अ ह्यूज सम ऑफ मनी. तर हेल्पच्या ऐवजी हेल्पिंग आणि त्याचं कारण काय? व्ह्यू टू ही जी फ्रेज आहे त्यानंतर नेहमी जिरंड म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लादलेलं क्रियापद वापरतात. हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून फक्त इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि इंग्लिश ग्रामर रेकॉर्डेड हुडोटवर शिकत घ्या. त्याची मूळ फी 600 आहे, पण 3 दिवसासाठी तुम्हाला तो 300 रुपयात मिळेल आणि सर्वच परीक्षांची तयारी तुमची यामधनं प्रॉपर होणार आहे. त्याशिवाय आपलं न्यायालय भरतीसाठी हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज आहे, हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स आहे, न्यायालय भरती ई बुक आहे आणि शिपाईसाठी प्यून कोर्ट हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.